भोसरी एमआयडीसीतील सर्वे नंबर 52, हिस्सा नंबर 2/2, एकूण क्षेत्र 1 हेक्टर 21 आर, म्हणजेच सुमारे 3 एकर। ही जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी मूळ मालक अब्बास रसूलभाई कुकानी यांच्याकडून खरेदी केली आहे। 28 एप्रिल 2016 रोजी हा व्यवहार झालाय। त्यासाठी जमीन मालकाला 3,75,00,000 रुपये अदा करण्यात आले। आता या व्यवहारात गैर काय असा प्रश्न उपस्थित होतो। त्यासाठी हा 7/12 पहा। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा हा 1971 सालचा GR काय सांगतो तेही पहा। खडसेंच्या कुटुंबियांनी खरेदी केलेली जमीन एमआयडीसी साठी संपादित करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या जमिनीवर एमआयडीसीची मालकी आहे। असं असताना एमआयडीसीला अंधारात ठेवून मूळ मालकानं ही जमीन विकली आणि खडसेंच्या कुटुंबियांनी ती विकत घेतली। त्यामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी केलाय। दुसरं तिसरं कोणी नसून खडसे कुटुंबियांच्या वतीनं ही जागा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ एमआयडीसी यांना अंधारात ठेवून त्यांना कोणतीही भनक न लागून देता त्यांची फसवणूक करून त्यांच्या मालकीची जागा परस्पर ही 3,75,00,000 एवढ्या कमी किमतीला ही जागा विकत घेण्यात आलेली आहे। या जागेची सध्याची मार्केट व्हॅल्यू ही 40 करोडपेक्षा कितीतरी जास्त आहे। या जमिनीबाबत मूळ मालक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात आधीपासूनच वाद आहे। सध्या ते प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे। त्याचा निकाल लागण्याआधीच जमिनीचा व्यवहार करण्यात आलाय। 11 नोव्हेंबर 1971 रोजी महाराष्ट्र शासनानं एक GR काढला होता। या GR नुसार सर्वे नंबर 52 ची जमीन एमआयडीसी साठी संपादित करण्यात आली होती। पुढे एमआयडीसीनं त्या जमिनीवर प्लॉट देखील पाडले। असं असताना ही जमीन मालकी हक्कानं खरेदी करायची झाल्यास हा GR आधी रद्द होणं आवश्यक आहे। मात्र खडसेंच्या कुटुंबियांनी असं काही झालेलं नसताना ही जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। याबाबत 2 वेळा खडसे यांना प्रतिक्रिया देण्याबाबत विचारलं। जे आरोप सिद्ध होतच नाही त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची असं बोलून त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। विशेष म्हणजे मुद्रांक तसंच नोंदणी विभागानंही जमिनीच्या मालकीबाबत शहानिशा केली नाही। आता हे सगळं नकळत घडलं की जाणीवपूर्वक याबाबत शंका उपस्थित व्हायला बाब आहे। दरम्यान या जमिनीचा व्यवहार 3,75,00,000 झाला असला तरी आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 40 कोटीवर आहे। कदाचित म्हणूनच हा विषय वादात सापडलाय। ओघानच एकनाथ खडसे देखील पुन्हा एकदा अडचणीत आलेत। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। आणि या संदर्भात आपण आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी पुण्यामधून अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत। अरुण, आपण बघतो की गेल्या काही दिवसांपासून खडसे आरोपांच्या घेऱ्यामध्ये आहेत। आता पुन्हा एकदा हा पुण्यातल्या एमआयडीसीचा आरोप, काय सांगता येईल या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? खरं तर निश्चित म्हणजे नेमकं सत्य काय आहे हे आता आपल्याला सांगता येत नसलं तरी प्रथमदर्शनी काय दिसते हे नक्की आपण सांगू शकतो। आज दुपारी याच संदर्भात आम्ही एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। तिथे देखील त्यांनी 2 कागद आम्हाला दाखवले। त्यामध्ये 1971चा GR ज्यानुसार ही जमीन संपादित करण्यात आलेली असल्याचा तो कागद सांगतो। त्याचप्रमाणे हक्कपत्रक जे आहे मालकी जमिनीचं हक्कपत्रक जे आहे त्यामध्ये देखील ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे एका बाजूला एमआयडीसी कडे ही कागदपत्र आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र आता काही वेळापूर्वी खडसेंकडून एक खुलासा करण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामध्ये जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि संपादन प्रक्रिया आणि आता खरेदीचा झालेला व्यवहार ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत। त्यामुळे यामध्ये कुठल्याच प्रकारचं प्रकार किंवा बेकायदेशीर घडलं नसल्याचा दावा हा या मंत्रालयाकडनं महसूल मंत्रालयाकडनं करण्यात आलेला आहे। अर्थात मी जसं म्हटलं आता की सत्य जे आहे ते शोधून काढायला लागेल किंबहुना त्याची चौकशी करायला पाहिजे। मात्र या निमित्ताने एक नक्की की खडसे पुन्हा एकदा वादात सापडलेत त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने। म्हणजे अगदी आता अलीकडे एप्रिलमध्ये झालेला हा व्यवहार आहे। खडसेंवरती आता एकामागून एक आरोप होत आहेत आणि त्यामध्ये नवीन एका आरोपाची पुन्हा एकदा भर पडली आणि या निमित्ताने राजकारण देखील आता होणं या गोष्टीचं हे देखील स्वाभाविक आहे। खरं, धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।